वर्धा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। नगरपालिकेला स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळाला, मात्र प्रत्यक्ष चित्र काही वेगळंच आहे। पावसामुळे याच कचऱ्यातून दुर्गंधी पसरते। वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाकडून दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो। या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला नेमका जबाबदार कोण? वर्ध्यातील नागरिकांना या संदर्भात नेमकं काय वाटतं, जाणून घेऊयात आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज जनतेचा। महात्मा गांधीची कर्मभूमी अशी वर्ध्याची ओळख आहे, परंतु वर्धा नगरपालिका क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याची ढिगारे आढळून येत आहे। स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। एकेकाळी स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेल्या वर्धा नगरपालिकेला स्वच्छतेचा विसर पडला की काय असे प्रश्न उपस्थित होतोय। वर्धा शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचा समस्या भेडसावत असून नागरिकांना दुर्गंधीयुक्त वातावरणाचा सामना करावा लागत आहे। वर्ध्यातील नागरिकांचे याबाबत काय म्हणणे आहे हे आपण जाणून घेऊया। पावसाच्या दिवसामध्ये वर्धा शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि प्रत्येक वार्डावर कचऱ्याचं ढीग असे लागलेले आहे। नगर परिषदेने रोजच्या रोज या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कारण या कचऱ्याची कचऱ्यामुळे रोगराई पसरत आहे आणि वातावरण दूषित होत आहे। वर्धा शहरामध्ये कचऱ्याचे ढिगारे दिसत आहे। तसेच प्रशासक असल्यामुळे प्रशासकाने याकडे त्वरित लक्ष देण्यात यावं व या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे होणारा त्रास यासाठी नागरिकांना कुठे जावं असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आम्ही आता कॉलेजची विद्यार्थी आहे, तर आम्हाला वर्धेत जागोजागी कचरा पाहायला मिळतोय। जिथे आता गार्डन वगैरे आहे त्याच्या अंदरचा परिसर खूप स्वच्छ आहे, पण त्याच्या बाहेरचा जो परिसर आहे तो एवढा म्हणजे स्वच्छ नाही आहे आणि अस्वच्छ आहे। तर नगर परिषदेने थोडंसं त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि कठोर निर्णय घ्यायला पाहिजे। आपल्या शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये जिकडे तिकडे कचऱ्याचे ढीग साचले आहे, त्याच्यामुळे सगळी दुर्गंधी पसरते आणि रोगराई पसरली आहे। त्याचे सगळे दुष्परिणाम म्हणजे लहान मुलांना तसेच सगळे म्हातारे लोकांना पण जाणवत आहे। माझी नगर परिषदेला अशी विनंती आहे की त्यांनी हे सगळे कचऱ्याचे हे करून त्याची विल्हेवाट लावावी। मला इथे आता याच एरियामध्ये बघा, इथे शाळेसमोर किती मोठा कचरा साचलेला आहे। प्रत्येक ठिकाणी जागोजागी कचरा, लहान मुलं शाळेमध्ये येतात आणि बाहेर पण असे वातावरण बेकार, पाण्याचं दूषित प्रमाण। त्याच्यामुळं नगरपालिकेने किंवा नगर परिषदवाल्यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावावी, थोडंसं व्यवस्थित कचऱ्याच्या एका जागी जमा करून त्याची हे करावी, हेच माझं म्हणणं आहे। वर्धा शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तर आहेच, त्याच्याशिवाय गल्लीमध्ये जो कचरा काढत आहे ते पण लोक घेऊन चालले आहे। आज आम्ही तक्रार द्यायला गेलो असताना त्यांचं म्हणणं असं आहे की कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो व्यवस्थित लक्ष देत नाही आहे आणि अधिकारी बोलतात की आमचे फोन पण कॉन्ट्रॅक्टर ते उचलत नाही। आता आम्ही तक्रार द्यायची तर कोणाकडे? आणि नगर परिषदमध्ये सध्या प्रशासक असल्यामुळे तिथे तक्रार द्यायला गेलं तर तिथे अधिकारी उपलब्ध नाही। अधीक्षक बोलतात की आता जे आहे कॉन्ट्रॅक्टर ते सध्या अवेलेबल नाही, ते सुट्टीवर आहे। मग याच्यावर लक्ष देणार कोण? आपण माझ्या मागे बघताय का कचऱ्याचं साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात आता शहरात वाढत चाललेलं आहे आणि ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची पण शक्यता आहे। नगर परिषदला मी एवढी विनंती करू इच्छितो आपल्याकडून का जितक्या लवकरात लवकर होऊ शकेल तितक्या लवकरात लवकर नगर परिषदांनी हे सगळा जो घाणीचं साम्राज्य जे कचरा निर्माण होतो आहे तो उचलण्यात यावा। शहरात सर्वत्र निर्माण झालेली गलिच्छता ही नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची देण आहे। नगर परिषदेचे कर्मचारीच वेगवेगळ्या ठिकाणावरून संकलित केलेला कचरा ढिगाऱ्यांवर आणून टाकतात, ते ढिगारे उचलून नेल्या जात नाही। या संदर्भात अनेकदा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या, पण नगर परिषदेचा आरोग्य विभाग उठावरून शेळ्या हाकत असल्याने शहरात गलिच्छता ही पाहावयास मिळते। त्याला सर्वस्वी नगर परिषदेचे प्रशासन जबाबदार आहे। वर्धा शहरामध्ये जिथं तिथं कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहे आणि त्याच्यामुळे जे रोगराईचं प्रमाण या ढिगाऱ्यामुळे वाढत आहे। रोजच्या रोज जर कचऱ्याचं नियोजन करत गेलं तर उद्या दुर्गंधी फैलणार नाही आणि पावसाळ्याचे दिवस आहे, लोकांच्या तब्येतीचं, बिमारीचं याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे। आणि मग मला नगर परिषदला एकच विनंती करायची आहे की त्यांनी कचऱ्याचं नियोजन योग्य रीतीने करण्यात यावं। खऱ्या अर्थाने आता पावसाळा चालू होऊन 2 महिने झाले, जे कामं पावसाळ्यापूर्वी करायचे होते आणि स्थानिक लेवलवर प्रशासकाचा अधिकार आहे, पण शेवटी यंत्रणा जी आहे
हे आपले स्थानिक लेवलचे आमदार आहे, खासदार आहे, पालकमंत्री आहे यांच्या निर्देशात सुद्धा आलं पाहिजे. तो स्वच्छता पुरस्कार जो मिळाला ते म्हणजे हास्यास्पदच आहे. ऍक्च्युली हे गांधीची भूमी आहे, वर्धा जिल्हा गांधी भूमी आहे. आणि आज जर समजा घाणीचे साम्राज्य पाहिला, पण चौकामध्ये घाणीचे साम्राज्य आहे हे पाहता, तर स्वच्छता पुरस्कार कसा मिळाला, कसा मॅनेज केला त्याचं त्यालाच माहीत. या घन कचऱ्यावर कमीत कमी वर्षाचा 6 कोटी रुपये जनतेचा खर्च होतो. तेव्हा 6 कोटी रुपये ते कोणत्या नेत्याच्या घशामध्ये जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये आज वर्धेमध्ये अस्वच्छतेचा जे कळस जो गाठलेला आहे, तेव्हा माझी प्रशासकाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या गोष्टीचा त्यांनी दखल घेतली पाहिजे. आणि शहरामध्ये आता गणपतीचं सुद्धा आता आपलं आगमन सुद्धा या वर्धा शहरामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती सुद्धा आगमन होत आहे. तेव्हा गणपतीच्या आगमनाच्या अगोदर वर्धा शहर हे स्वच्छ झालं पाहिजे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गांधीजींच्या वर्धा येथील कर्मभूमीमध्ये वर्धा नगरपालिका कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष देईल का, नागरिकांना दिलासा देईल का, हेच पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा.